नमस्कार। गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये तेडी चाल है, गाणं ऐकलं असेल तुम्ही। आज कुदळवाडीच्या अतिक्रमण कारवाई संदर्भात गेले 4-5 दिवस आम्ही जे काही स्पष्टीकरण देत आहोत, जी काही माहिती हाताशी येते त्याच्यानुसार बोलत आहोत, वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। ही कारवाई त्याच्या मागचं सत्य काय आहे, ही खरंच बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधातली कारवाई आहे का, याच्यामध्ये खरंच प्रदूषण होतंय, इंद्रायणीचं प्रदूषण होतंय म्हणून ही कारवाई आहे का, इथे अनधिकृत बांधकामं होती म्हणून ही कारवाई आहे का, इथे वाहतूक कोंडी होती म्हणून ही कारवाई आहे का, एकूणच या परिसरामध्ये दहशतवादी कारवाया करणारे जे लोक आहेत त्यांना वित्त पुरवठा केला जातो म्हणून ही कारवाई आहे का, असे अनेक प्रश्न त्याच्यातून आम्ही उपस्थित केले होते। प्रत्यक्षामध्ये सगळ्या तपासणीमध्ये असं लक्षात आलंय की तसं काहीही नाही। ही कारवाई सरळ सरळ याच्यामध्ये बिल्डर लॉबीचा फार मोठा हात आहे आणि कदाचित त्यांच्यासाठीच ही कारवाई आहे असा आमचा आजही ठाम आरोप आहे। आणि मी सुरुवातीपासून बोलतोय या विषयावरती, इंद्रायणीचं प्रदूषण होतंय, 100% प्रदूषण होतंय, पण त्यामागची कारणं वेगळी आहेत। महापालिका प्रशासनाने ही कारवाई सुपारी घेऊन केली असं सुरुवातीपासून सांगतोय आणि आजही त्या मतावरती ठाम आहे। म्हणूनच म्हटलं की जे प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये आमच्या व्हिडिओला काउंटर करण्यासाठी किंवा मी जे सांगतो आहे, जनतेची माहिती घेऊन सांगतो आहे, याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे ती माध्यम या विषयावरती आता बोलायला लागलेले आहेत, माध्यम सत्य काय ते सांगायला लागलेली आहेत। ते सत्य दडपण्यासाठी म्हणून काही खोटे मोठे इकडचे तिकडची जोडतोड करून असे व्हिडिओ तयार केले जातात। आज त्यांनी माझ्या संदर्भात एक व्हिडिओ केला, गोलमाल है भाई, सब गोलमाल है। पूर्वी चिलेकर असं म्हणत होते ना, आता असं बोलतायत वगैरे वगैरे। माझ्या पूर्वीच्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे। इंद्रायणी प्रदूषण होते। पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं इंद्रायणी प्रदूषणासंदर्भामध्ये की इंद्रायणी नदीमध्ये बोर घेऊन तिथे त्या परिसरातले म्हणजे थोडक्यात भंगारवाल्यांपैकीच काही लोक केमिकल युक्त पाणी जिरवतात, मुरवतात, त्याच्यामुळे ते फार घातक आहे हे बोललो होतो। इंद्रायणी प्रदूषित होते त्याचं एक ते कारण होतं। त्या परिसरातली अतिक्रमण जी कारवाई आहे ती व्हायला पाहिजे। त्या परिसराला जो बकालपणा आहे, जे लोक अत्यंत बेशिस्त बेकायदा वागतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे या मताशी पूर्वी व्यक्त केलं होतं। आजही मी त्या मतावर ठाम आहे। त्याच्यामुळे कारवाईविषयी कारवाईला विरोध वगैरे असं नव्हतं। सरसकट जी कारवाई झाली त्याच्यामध्ये जे उद्योजक भरडले गेलेले आहेत आणि हिंदू मुस्लिम नावाखाली तुम्ही सरसकट 4,500 उद्योग व्यवसाय भुईसपाट केले आणि तिथला जो 50,000 रोजगार मारला, तिथले 600 लघुउद्योग मारले, तिथले छोटे मोठे व्यापारी संपवले। हे सगळं कशासाठी, तर 1,000 एकरचं जे क्षेत्र रिकामं केलेलं आहे। पहिलं सुरुवातीला सांगत होते महापालिका 884 एकर, आता जवळपास ते 950 एकर पर्यंत आले। सुरुवातीपासून आम्ही सांगतोय 1,000 एकराचं हे क्षेत्र आहे आणि याचं गणित, संपूर्ण गणित हे जवळपास 1,00,000 कोटीच्या उलाढालीचं आहे। हे जे क्षेत्र रिकामं झालं त्या ठिकाणी आता महापालिका डेव्हलपमेंट करणारे, रस्ते करणारे, आरक्षण विकसित करणार आहे, महापालिका आयुक्त त्या संदर्भात बोलतायत। परंतु मूळ मुद्दा असा आहे की फक्त कुदळवाडीचीच कारवाई का, अतिक्रमण का, या संदर्भातला तो मूळ विषय आहे। तर त्याच्या संदर्भामध्ये काउंटर करताना काही पुरावे आमच्या हातात आलेले आहेत। ज्यांनी या विषयावरती खुलासा करताना ही कारवाई फक्त बांगलादेशी किंवा या भागाचा मिनी पाकिस्तान होऊ पाहतोय, ह्या भागामध्ये बांगलादेशींचं वर्चस्व आहे आणि गजवाए हिंद याचाच हा भाग आहे म्हणून ही कारवाई झाली, अशी कारवाई देशभर व्हायला पाहिजे असं म्हणून आमदार महेश लांडगे यांनी हिंदुत्वाची एक कट्टर हिंदुत्ववादी अशी जी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्यक्षात त्यातलं वास्तव काय आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय। जनतेने ठरवावं यातलं खरं काय आणि खोटं काय ते आम्ही सांगत नाही, आम्ही न्यायाधीश नाही, आम्ही फक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। पण याच्यामध्ये आम्ही खरं बोलतो आहोत, ते खरं बोलतायत, वास्तव काय आहे त्याच्यावरती जनतेने न्याय करायचा आहे। मित्रो, त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही परवा फिरत होतो तर त्यावेळेस एक बांधकाम चाललं होतं, जवळपास 10 एकरामध्ये एका मोठ्या बिल्डरचं बांधकाम चाललेलं आहे, त्याचा व्हिडिओ शूट सुद्धा आहे। आता सामाजिक कार्यकर्ते मारुतराव भापकर यांनी एक सातबारा आमच्या हातात दिला, त्याच्यामध्ये काही नावं आहेत, मी नावांचा उल्लेख करत नाही। त्या सातबारावरती पाहिलं तर तो एका राजकारण्याशी रिलेटेड आहे, जवळच्या नातेवाईकाचा आहे,
10 एकराची स्कीम चाललेली आहे आणि भापकरांचा थेट आरोप आहे की याचसाठी केला होता का अट्टाहास, म्हणजे त्या 10 एकराच्या स्कीमसाठीच हा संपूर्ण कुदळवडीचा असा भुईसपाट करण्याचा प्रपंच मांडला होता का? नाव फक्त हिंदू मुस्लिम आहे, परंतु प्रत्यक्षात 10 एकराची आपल्या पाहुण्याची स्कीम ती व्यवस्थित पार करायची म्हणून संपूर्ण त्या परिसराचा राख रांगोळी केली असं तर नाही ना, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. पेपर्स हातात आहेत, काही बिल्डर, मोठमोठे बिल्डर आता त्या भागामध्ये फिरकत आहेत. ते जर पाहिलं तर शंका येते. आता वेगवेगळी माध्यमं याचं अनालिसिस करताना, याचं विश्लेषण करताना वारंवार तोच प्रश्न विचारतात, भाऊ किती बांगलादेशी सापडले, पोलिसांना या विषयावरती सांगावं. एकही बांगलादेशी सापडलं नाही. किती रोहिंगे सापडले, एकही सापडलेला नाहीये. हिंदू मुस्लिम हा जो भाजपच्या प्रचाराचा ध्रुवीकरणाचा जो भाग आहे, तो त्याचं समर्थन करणारी की त्या संदर्भात जी प्रचार की भाषा करणारी जी मंडळी आहेत ती बोलतायत, ती कारवाईचं समर्थन करतायत. एक नक्की आहे, लोकांमध्ये जे नॅरेटिव्ह सेट करायचं आहे हिंदू मुस्लिम संदर्भामध्ये, ते नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये महेश दादा यशस्वी झाले आहेत. हिंदू डॉन किंवा हिंदूंचे कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण शहरामध्ये आमदार महेश लांडगे यांची एक प्रतिमा, उज्ज्वल प्रतिमा निर्माण करण्याचा या कारवाईच्या निमित्ताने जो प्रयत्न झालेला त्यात ते यशस्वी झालेले आहेत. कारण कुठे गल्लीबोळात गेलं तर महेश दादांनी केलेली ही कारवाई फार चांगली होती. यांना धडा शिकवायलाच पाहिजे होता. हे फार अति झालं होतं आणि यांच्याविषयी तिडीक आहे. हे जर तिथं इतका विस्तार करतात, तिथं असं वागतात तर उद्या संपूर्ण शहर ताब्यात घेतील वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळं महेश लांडगेंना त्या अँगलनी हिंदू मसीहा म्हणून जी प्रतिमा त्यांची बिल्ड करायची होती त्या बाबतीमध्ये ते यशस्वी झालेत, याविषयी दुमत असण्याचं बिलकुल कारण नाही. परंतु या कारवाईमागचं अर्थ कारण हे फार गर्भित, म्हणजे त्या संदर्भातलं जर जाणून घेतलं तर ते मूळ त्यातलं कारण आहे. हिंदू मसीहा, हिंदू मुस्लिम वगैरे वगैरे हे सगळं दाखवायला पिक्चर आहे समोर आणि त्याला जे झालेल्या चुका, प्रशासनाकडून झालेल्या चुका आहेत त्या झाकण्यासाठी म्हणून आता हे बाकीची काही मंडळी त्याचं समर्थन करतात अशा पद्धतीने. मित्रो, नदीच्या बाबतीत इथे कायदे दोन आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 कायदे, सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आणि राजकारण्यांसाठी वेगळा कायदा. याची अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. मी त्या संदर्भात थोडक्यात 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला. नद्यांच्या बाबतीमध्ये इंद्रायणी नदीच्याच बाबतीत बोलायचं झालं स्पेसिफिक, आता कुदळवडी कारवाईच्या निमित्ताने इंद्रायणीबद्दलच आपण फक्त बोलू. इंद्रायणी नदी ही दर आठवड्याला फेसाळते हो. किती वर्ष तिथले लोक तक्रार करतात. इंद्रायणी सोशल फाउंडेशनचे शिंदे म्हणून आहेत, त्यांचे जे सगळे सहकारी आहेत, या विषयावर तळमळीने दर आठवड्याला व्हिडिओ काढतात, व्हॉट्सअपला पाठवतात, प्रशासनाला पाठवतात, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला पाठवतात. कोणीही लक्ष देत नाहीये. ही नदी प्रदूषित होण्यामध्ये फक्त कुदळवडीतले हे 4 उद्योग कारणीभूत होते का? तर तसं नाहीये. या शहरामध्ये जे जवळपास महापालिकेचे 15-16 STP प्रोजेक्ट, सेवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत, ते खऱ्या अर्थाने चालू आहेत का? तर नाहीयेत. जर या शहरातलं 100 पैकी 80% पाणी सांडपाणी प्रक्रिया करून नदीत सोडलं जात असेल तर नद्या शुद्ध असायला पाहिजेत, पण नद्यांचा आज महागटार झालेला आहे. त्याच्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाला खऱ्या अर्थाने कोण जबाबदार असतील तर हे STP चालवणारे जे कोणी आहेत, ज्यांच्याकडे हे जवळपास 15-20 कोटीचं दरवर्षीचं कॉन्ट्रॅक्ट आहे, ते याला जबाबदार आहेत. शहरात निर्माण होणारं सगळं सांडपाणी नदीमध्ये प्रक्रिया न करता थेट मिसळलं जातं, म्हणजे महापालिका प्रशासनाचं त्याच्यावरती लक्ष नाहीये. ही मंडळी त्याला जबाबदार आहेत आणि त्यांची पाठराखण राजकारणी मंडळी करतायत. आमदार साहेबांनी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे इंद्रायणी प्रदूषण मागची आणखी बरीच कारणं आहेत. आता ह्या 3ही नद्या, इंद्रायणी, पवना, मुळा, यांच्या संदर्भामध्ये या राजकारणी मंडळींनी एक घाट घातलेला आहे. तो स्वतंत्र विषय आहे. या नद्यांचं पुनरुज्जीवन करायचं, त्यासाठी 2711 कोटींचा एक मोठा प्रकल्प आखलेला आहे. शहरातील तमाम पर्यावरणवादी ह्या विषयावरती अनेक प्रश्न उपस्थित करतायत, पण एकही राज्यकर्ता, एकही प्रशासन करता ह्या विषयावरती समाधानकारक उत्तर देत नाहीये. इंद्रायणी नदीचा त्यात भाग आहे, पवनेचा आहे, मुळेचा आहे. ह्या 3ही नद्या बुजवायचं काम चाललेलं आहे. अक्षरशः नद्या बुजवायचं काम चाललेलं आहे. एक तरी राजकारणी त्या विषयावरती बोलतो. इंद्रायणी नदीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सांगता की पवित्र इंद्रायणीचं पुनरुज्जीवन करायचं, या नदी पात्रामध्ये, इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकून 29 बंगले बांधले. ते बंगले पाडायचे आदेश सुप्रीम कोर्टाने पण दिले.
राष्ट्रीय ग्रीन लवाद, ज्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यांनी दिलेत. महापालिका प्रशासनाने त्यावरती काहीही कारवाई केलेली नाहीये. मुळात ते बंगले झालेच कसे, त्याला जबाबदार कोण, त्याचे पाठीराखे कोण, हे समोर आलं पाहिजे. इंद्रायणीचे हे मारेकरी आहेत. अशाच प्रकारे निघोजे तळवडे जो पूल आहे, तर त्या पुलाच्या बाजूला सुद्धा भराव टाकून मोठ्या प्रमाणावरती, इंद्रायणीमध्ये भराव टाकून मोठ्या प्रमाणात हॉटेल निर्मितीचं काम चाललं होतं. ते कोण आहेत, ते कोण राजकारणी आहेत, कोण माजी नगरसेवक आहे, महापालिका आयुक्त त्यांच्यावरती कारवाई करतायत? नाही करत आहे. म्हणजे इंद्रायणीचे मारेकरी हे पलीकडे फक्त चिंबळी, चरोली, मोशी किंवा डुडुळगाव किंवा इकडं चिखली, तळवडे, ह्या देहू या पट्ट्यात नाही आहेत, पलीकडे सुद्धा आहेत. म्हणजे मोई, निघोजे वगैरे तो इंद्रायणीचा जो भाग आहे तिकडे पण आहेत. जर इंद्रायणीचं पुनरुज्जीवन करायचं तर एकाच बाजूचं पुनरुज्जीवन करून चालणार नाही. पर्यावरणवादी वारंवार सांगतायत की इंद्रायणी नदीच्या एका काठाला आपण आहोत, आपण एका काठचा विचार करतोय, पण पलीकडच्या काठावरती चाकण इंडस्ट्री आहे, तिथूनही मोठ्या प्रमाणावरती केमिकल असलेलं पाणी, रसायनयुक्त पाणी कारखान्याचं मिक्स होतंय. त्याचा बंदोबस्त कोण करणार? तर त्याविषयी महापालिका प्रशासन चकार शब्द काढायला तयार नाहीये. मग कुठलं पुनरुज्जीवन करता इंद्रायणीचं? तुम्ही हे फक्त तुमचे खिसे भरण्यासाठी ही कामं करताय. असाच प्रकार मुळा नदीच्या बाबतीत. मुळा नदीचा एक किनारा आपल्याकडे आहे, पलीकडचा किनारा पुणे महापालिकेत आहे. मुळा नदीमध्ये पिंपळे नेलक जवळजवळ 50,000 ट्रक भराव टाकला गेला. कोणी महापालिकेने चकार शब्द त्याविषयी काढला नाही. महापालिका डोळेझाक करतीये. पवना नदीमध्ये तुम्हाला जर सांगितलं तर अगदी रावेत मध्ये गेलं तर आपण, रावेतचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या तिथे जवळपास 30-40 हजार ट्रक बंधाऱ्याच्या आतल्या बाजूला भराव टाकला. नदी बुजवलेली आहे, तिथे मोठी जमीन तयार केलेली आहे. हा झाला रावेतचा भाग. थेरगावला आलात तुम्ही तर थेरगावला पलीकडे काळेवाडी, थेरगाव त्या पट्ट्यामध्ये तिथून नदी बुजवायचं काम चालू आहे. पिंपळे गुरवला गेलात तिथून नदी बुजवायचं काम चालू आहे. म्हणजे कुठे नाही हो, या नद्यांचा अशा प्रकारे गळा घोटायचं काम हे राज्यकर्ते करतायत, त्यांच्या आशीर्वादाने बिल्डर लोक करतायत. त्या विषयावरती आपली मंडळी काहीच बोलत नाही. कुदळवाडी कारवाई किंवा अतिक्रमण कारवाई आणि त्याचा हे थेट असा संबंध नाही, परंतु हे एकमेकाशी सगळे जुळलेले धागे आहेत, म्हणून त्या विषयावरती बोलायची वेळ आलेली आहे. म्हणून सांगतो की कुदळवाडीची कारवाई ही केवळ बिल्डर लॉबीसाठी केलेली आहे. याच्यामध्ये मुस्लिमांना दुखावण्याचं किंवा मुस्लिमांना टार्गेट करण्याचं हे फक्त नाटक केलेलं आहे. यापूर्वीच्या काळामध्ये मतांसाठी हीच मंडळी दरवर्षी ईद साजरी करत होती. आता तुम्हाला तिथे आता तुम्ही या पुढच्या काळामध्ये ही ईद साजरी करतात का पाहू आपण. म्हणजे कसं आहे माहितीये का, मतांसाठी जे भूमिका बदलतायत किंवा व्यवहारासाठी जे भूमिका बदलतायत ते पाहिल्यावरती खरं गोलमाल तर तिथं आहे. म्हणूनच म्हणतो की कुदळवाडीची कारवाई ही गोलमाल आहे. याच्याविषयी जनतेने जागलं पाहिजे, जनतेने या विषयावरती बोललं पाहिजे. अहो, रेड झोनच्या बाबतीमध्ये तुम्ही आता कुदळवाडीची अतिक्रमण कारवाई केली का, तर तो बकाल भाग होता, अतिक्रमण होतं, बेकायदा होतं, ते संपूर्ण भुईसपाट केलं. आज तिथे लोक रिॲक्शन देताना बोलतायत की भोसरीमधली शांतीनगर जिथे संपूर्ण स्मॉल स्केलवाले आहेत ते संपूर्ण 100% बेकायदा आहे. तुम्ही तिथे कारवाई करणार आहात? रेड झोन हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्या रेड झोन मध्ये भोसरीचा जो दिघी रोड झोन आहे तिथे 1100 मीटर यार्ड पर्यंत संरक्षित क्षेत्र आहे. तिथे प्लॉटिंग पाडून, संपूर्ण प्लॉट पाडून लोक घर बांधतायत. ही मंडळी करतायत काय? तोच प्रकार इकडे रोपीनगर, तळवडे वगैरे त्या पट्ट्यात गेला आपण तर तिथे त्या रेड झोन मध्ये 2000 मीटर पर्यंत बांधकामाला बिलकुल परवानगी नाही. मात्र धक्कादायक बाब अशी आहे, तळवडेमध्ये एका मोठ्या बिल्डरला रेड झोनच्या आतमध्ये बांधकाम परवानगी दिली मोठी स्कीमसाठी. यमुनानगरला सुद्धा 108 नंबरचा सर्वे, तिथे सुद्धा एका बिल्डरला एका बांधकामाला मोठी परवानगी दिली आहे. म्हणजे रेड झोन मध्ये परवानगी द्यायचे 2 कायदे आहेत. श्रीमंतांसाठीचा वेगळा कायदा आहे आणि गरिबांसाठीचा वेगळा कायदा आहे. पूररेषेसाठी सुद्धा पूररेषेचे 2 नकाशे होते या शहरामध्ये. हे धक्कादायक आहे. म्हणजे या विषयावरती मागे आम्ही भरपूर बोललेलो आहोत की बिल्डरसाठी एक स्वतंत्र पूररेषेचा नकाशा असतो आणि सामान्य जनतेला बांधकाम परवानगीसाठी एक स्वतंत्र पूररेषेचा नकाशा असतो. म्हणजे हे राजकारण्यांनी नेमकं चालवलं काय? म्हणजे खायचे दात आणि दाखवायचे दात असे 2 प्रकार आहेत इथे.
इतकं हे तळमळीने बोलतोय त्याचं मागचं कारणच असं आहे की कुदळवाडीची कारवाई इसमें सब कुछ गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये तेडी चाल है. म्हणजे दाखवायचं एक, प्रत्यक्षात आहे दुसरंच. आणखीन काही पुरावे हातात आले तर याविषयी आपण जरूर बोलणार आहोत. पण ह्याच्यामध्ये जनतेला काय वाटतं, जनतेने ह्याच्यावरती बोललं पाहिजे, जनतेने प्रतिक्रिया दिली पाहिजे. जोवर जनता मूग गळून बसन, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त जबाबदार असतो. म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा भ्रष्टाचाराला जो देणार घेणारे तसे दोघे दोषी असतात. याच्यामध्ये जनता जर अन्याय सहन करत असेल, कुदळवाडीतली मंडळी अजूनही उद्योजक या विषयावरती बोलायला तयार नाहीयेत, घाबरतायत, त्यांचे ते कोणत्या दडपणाखाली आहेत. म्हणजे आता मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये परवा बैठक झाली या विषयावरती, अद्यापपर्यंत त्या संदर्भात कोणी काही वाच्यता करायला तयार नाहीये. महापालिका प्रशासनाकडे कुदळवाडीतल्या उद्योजकांचं जे झालेलं नुकसान आहे ती भरपाई करण्यासाठी लोक टाहो फोडतायत, महापालिका चकार शब्द बोलायला तयार नाहीये. म्हणजे तुम्ही जर जात्यामध्ये असे भरडले गेलात, तुम्ही जर असे या पुढच्या काळातही तुमचं तोंड डोळे कान मिटून महात्मा गांधींच्या माकडासारखे गप्प बसलात तर तुम्हाला लखलाप. या पुढच्या काळातही तुम्हाला कोणीही वाली मिळणार नाही. एक तर महापालिका निवडणूक नसल्यामुळे कोणीही राज्यकर्ता तुमची बाजू मांडायला सुद्धा पुढे येत नाहीये. माध्यमांच्या म्हणजे जे काही 4-2 आहेत माध्यमातली मंडळी ती या विषयावरती बोलतायत. किमान त्याच्यानंतर तरी तुम्ही उघडपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी बोलायला पाहिजे. अदरवाईज तुमचं नशीब तुमच्याकडे. जन हो, या पुढच्या काळातही असे काही पुरावे आले तर जरूर बोलू. पण हे मात्र नक्की सांगतो, कुदळवाडीची कारवाई ही गोलमाल कारवाई आहे. याच्या मागचं आणखीन सत्य जसं हातात येईल तसं आम्ही हे मांडत जाणार आहोत. धन्यवाद.